सातारकर ही गाडी तर कोणी चोरायचा प्रयत्न केला की गाडी लॉक होते आणि डायरेक्ट अलार्म चालवतो अलार्म. तर काय म्हणतंय माझा सातारच पब्लिक, आज मी आलोय वाईमध्ये ग्रीन स्पार्क शोरूम मध्ये आणि ह्यांच्या इलेक्ट्रिक बाईकनी वाईमध्ये धुराळ्या करून टाकल्या धुराने. ह्यांची जी लिमा मॉडेल आहे ही तर स्त्रियांचं एक वरदान, ते सातारकर वरदान. म्हणजे ही गाडी एवढी दिसायला छान दिसते ना तेवढी मजबूत पण आहे वापरायला. म्हणजे मजबूतीत पण एक नंबर, दिसायला पण एक नंबर, लुकचा तर काय विषय सोडून द्या, टॉपचा विषय टॉपचा. आणि सातारकर लेडीज लोकांचं जे सामान वगैरे असतं ना त्याच्यासाठी ह्यांची डिक्की बासच आहे, एवढी स्पेस आहे ना याच्यामध्ये. पण तुम्ही पाहिजे तेवढं सामान याच्यामध्ये ठेवू शकता. या गाडीची प्रोजेक्टर लाईट तर आहे ना एक टॉपचाच विषय टॉपचा. ही गाडी तुम्ही नदीवर डोंगरावर कुठेही घेऊन जावा, कितीही सामान ठेवा, काहीच प्रॉब्लेम येत नाही. एवढी ही मजबूत गाडी आहे आणि ही सांगायला मला काय वाटणार नाही की टॉपचाच विषय बरं का वाईकरांसाठी. आणि इथं तुम्ही हत्तीसारखी 2 माणसं बसवा, काही फरक पडत नाही आपल्या लिमागा ह्या मॉडेलला. ग्रीन स्पार्कची ही 3 व्हीलर तर काय सांगू तुम्हाला, एवढी मजबूत आहे ना. मागं कितीही सामान ठेवा, पुढं सामान ठेवा. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं. ह्या गाडीचा नादच नाही करा. मी तिथल्या एका कस्टमरांना विचारलं की तुम्ही गाडी खरेदी केली तुम्हाला कसा वापर आहे, ते म्हणले भाई बेस्टच वापर आहे. ही गाडी एवढी मजबूत आहे ना, पण तुम्हाला सांगतो कितीही सामान ठेवा, काही ठेवा, काही फरक पडत, मजबूत आहे एक नंबर. ह्याला कुठला आरटीओ जर लायसन लागत नाही किंवा रजिस्ट्रेशन काही लागत नाही. शेतकऱ्यांसाठी तर हे एक वरदानच आहे. आणि हो, तुम्ही छोटे मोठे उद्योगधंदे सुद्धा ह्या गाडीवरून चालू करू शकताय. आणि हे एकदा ग्रीन स्पार्क शोरूमला या आणि इथल्या टॉपच्या इलेक्ट्रिक बाईक बघा. नाही ना आवडल्या तर मला सांगा. वाईमधील टॉपचा विषय ग्रीन स्पार्क इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ना नादच नाही करा ह्यांचा कोणी नादच.